राज्य सरकारने दिलेले 10% आरक्षण अमान्य करत मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मतदारसंघात 200 मराठा उमेदवारांचे अर्ज तसेच नांदेड लोकसभेसाठी 1000 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला। मराठा समाजाने हा निर्णय अंमलात आणला तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊन निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अर्धापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक पार पडली। या बैठकीमध्ये असे निर्णय झाले की जे काल 8 दिवसांमध्ये जसे राज्य सरकार जरांगे पाटलावर एकावर एक असे आरोप करत आहेत, त्या आरोपाची दखल घेऊन मराठा समाजाने असं जाहीर केलं की आपण जोपर्यंत मराठा समाज आपण आहोत तोपर्यंत मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये 1000 फॉर्म भरायचे। तसेच पंतप्रधान मोदी यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 200 फॉर्म भरून हे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे आणि मनोज पाटील जरांगे यांना पूर्ण साथ देणार आहे।